सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. जानेवारी 2026 मध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. या 3 कारणांमुळे 3 जानेवारीमध्ये तूर बाजारावर तेजीत येणार. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी घेऊन आलो आहे. 5 जानेवारी नंतर तूर बाजारावर 8,000चा टप्पा पार काढणार का? अतिवृष्टी असेल, लागवड कमी असेल, मागणी पुरवठा असेल, या कारणांमुळे तूर बाजारावर किती वाढणार? आता हे बघणं गरजेचं आहे. या 3 कारणे, कोणती 3 कारणे हे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला तूर बाजारावर, कापूस बाजारावरची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तुरीच्या बाजारामध्ये आपल्याला मोठी घट पाहायला मिळत आहे. परंतु आता जानेवारी 2026 सुरू झालेला आहे आणि आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मागच्या वर्षी जर आपण बघितलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 मध्ये तुरीला सर्वोत्तम बाजारभाव 8,000 ते 9,000 तुरीचा बाजारभाव गेलेला होता. यात लाल तूर असेल, काळी तूर असेल, पांढरी तूर असेल, या तिन्ही तूर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. आता या जानेवारी 2026 मध्ये तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. तूर बाजारभाव या 3 कारणांवरती डिपेंड आहे. पहिलं म्हणजे मागणी कशी येत आहे. राज्यामध्ये जर तुरीला चांगली मागणी आली तर तुरीचे बाजारभाव तेजीत असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्न. यावर्षी जर तुरीचं उत्पन्न आपण बघितलं तर 30 ते 40% घटलेलं आहे. याच्यात पहिलं कारण जे येतं तूर उत्पादन घटण्याचं, तर जी काही लागवड होती यावर्षी कमी होती. दुसरं म्हणजे अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालेलं होतं. जवळजवळ आपण जर राज्यामध्ये बघितलं खरीपाचं 40 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं होतं. या अशा परिस्थितीमध्ये त्यानंतर तुरीचं उत्पादन किती होणार? कमीत कमी 20 ते 30% जरी तुरीला आपण फटका जर धरला तर तुरीच्या बाजारामध्ये घट दिसणार आहे. डिसेंबरचा सरासरी बाजारभाव जर तो बघितला आपण तर डिसेंबरमध्ये नोव्हेंबरपेक्षा तुरीच्या बाजारामध्ये सर्रासपणे वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. तुरीच्या बाजारामध्ये डिसेंबरमध्ये जो बाजारभाव आहे 70-80 रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव. दुधनी मार्केट असेल, काटोल मार्केट असेल, अमरावती मार्केट असेल, उमरेड मार्केट असेल, जालना मार्केट असेल, लातूर मार्केट असेल, सर्वोत्तम दर करमाळा या ठिकाणी 8,500 8,600 काळ्या तुरीला मिळत आहे. पण सरासरी तुरीचा दर हा नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरमध्ये वाढल्याचा आपल्याला दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत बाजार होता. डिसेंबरमध्ये तोच बाजारभाव सरासरी 70 ते 80 रुपये महिन्यामध्ये तुरीचा बाजारभाव हा सर्रासपणे आपल्याला वाढल्याचं दिसायला मिळतं. यामध्ये दोन्ही तूर मार्केट असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, काटोल असेल. आता तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीला कशी मागणी आहे. त्याचबरोबर बाहेरचे राज्य आहे, यामध्ये उत्तर प्रदेश असेल, MP असेल, इथून तुरीला चांगली मागणी येत असते. या ठिकाणाहून जर चांगली मागणी आली तर तुरीचे बाजारभाव वाढणार आहे. पहिलं मार्केट आपण बघितलं, पहिलं कारण अतिवृष्टीमुळे बाजारभाव तेजीत येणार आहे. दुसरं उत्पन्न घटलेलं आहे. तिसरं म्हणजे देशांतर्गत मागणी जर वाढली, महाराष्ट्रात सर्वात जास्त तुरीचं उत्पादन जे होतं विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रातील जी काही प्रमुख पिके आहे यात तुरीचा समावेश होतो. परंतु आपण जर बघितलं तर सर्वात जास्त मागणी हा आपल्याला तुरीला UP असेल, MP असेल, बिहार असेल या राज्यांतून होत असते आणि सरकारसुद्धा खरेदी केंद्रांच्या मार्फत तूर खरेदी करत असते. जिल्ह्याने नुकसान जर बघितलं आपण तर जवळजवळ 60 ते 50% नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे. यात सर्वात जास्त बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, अहिल्यानगर असेल, त्याचप्रमाणे धाराशिव असेल. याच्यामध्ये टोटल एकूण 26 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक सोयाबीन, मका, कापूस, तूर आहे. आता या नुकसानीनंतर राज्यात तुरीचा बाजारभाव किती वाढणार? सरकारने जर हमीभावाने चांगली खरेदी केली तर 8,200 रुपयापर्यंत हमीभाव सरकारने जाहीर केला आहे. लाल तूर, काळी तूर आणि पांढरी तूर आता तेजीत येताना आपल्याला दिसणार आहे. तर किती बाजारभाव जानेवारीमध्ये वाढणार हे बघणं गरजेचं आहे. मागच्या वर्षीचा आकडा 8,900 8,500 पर्यंत काही ठिकाणी सरासरी तुरीचा बाजारभाव गेला आहे. आता यावर्षी तुरीचा बाजारभाव किती असणार आहे? या 3 ते 4 कारणांवरती आपण अवलंबून असणार आहे. चला तर बघूया. पहिलं कारण घटलेली आवक, पाऊस परिस्थिती, वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय हालचाली. या बाजारभावावरती असा परिणाम या 4 घटकांचा होणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तूर मार्केटचा लेटेस्ट आजचा बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.